महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही. येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. या ओवीनी ज्ञानदेवांनी व्यासांची महती ज्ञानेश्वरीमध्ये गायलेली आहे. आता हे व्यास कोण होते ते आपण पाहूया. महर्षी पराशर म्हणजे हे वशिष्ठांचे नातू होते. यांच्या पित्याचे नाव शक्ती असे होते. हे पराशर अतिशय विद्वान होते. असे सांगतात की आईच्या पोटात असतानाच ते वेद मंत्र म्हणत असत. त्यांनी स्वतः पण खूप मोठी तपस्या केली होती आणि ते तपस्वी असे पराशर ऋषी झाले होते. एकदा पराशर ऋषींना गंगा पार करायची होती. गंगे किनारी ते चालत असताना त्यांना लक्षात आलं की आपल्याला पलीकडच्या तीरावर जायचंय. गंगेचे पात्र तर अफाट होते, पलीकडे पोहून जाणं शक्य नसतं. म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघितले तर त्यांना त्या नदीच्या काठी एक नाव दिसली आणि त्या नावेत एक युवती बसली होती. अर्थात ती नाव चालवणारीच युवती होती. त्यांनी तिला विचारले की मला तू गंगेच्या पहिलं तीरावर सोडशील का? ती म्हणाली की हो, माझं रोजचं ते काम आहे, मी आपल्याला सुखरूपपणे सोडीन, काही काळजी करू नका. असे ऐकल्यावर पराशर ऋषी त्या नावेत बसले. नावेत बसल्यावर थोड्या वेळाने त्यांचे लक्ष त्या युवतीकडे गेले. ती युवती दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिचे सौंदर्य पाहून पराशरांच्या कामवासना चाळवल्या आणि त्यांनी तिला सरळ सरळच मागणी घातली आणि सांगितले की मला आता राहवत नाहीये, तर तू माझ्या या कामवासना तृप्त कर. ती म्हणाली की आपण एकतर ऋषी आहात, वरच्या वर्णाचे आहात, मी कोळ्याची मुलगी आहे, मी कुमारिका आहे, तर हे कसं काय करता येईल? शक्य नाही. तुम्ही असल्या काही गोष्टी माझ्याशी करू नका. पण पराशर ऋषी ते ऐकायला तयार नव्हते. त्यावर ती मुलगी परत म्हणाली की अहो, ही दिवसाढवळा वेळ आहे, आता सगळीकडे उजेड आहे, आपण गंगेच्या पात्रात आहोत, तर इथे या गोष्टी करणं खरंच योग्य नाहीये. पराशर ऋषींनी तिला सांगितलं की तू त्याची काळजी करू नकोस, आपण कुणालाही दिसणार नाही अशी व्यवस्था मी करतो आणि आपली नाव सुद्धा बुडणार नाही. त्यांनी त्या गंगेच्या पात्रात सर्वत्र एक प्रकारचे धुके तयार केले आणि त्या नावेच्या भोवती संपूर्ण धुकं तयार झालं आणि मग त्यांनी आपला कार्यभाग म्हणजे त्या दोघांचं जे काही मिलन होतं ते झालं. ही झाली पराशर आणि त्या युवतीची मिलनाची गोष्ट. आता ही युवती कोण होती? तर हिचे नाव मत्स्यगंधा होते आणि ही एका कोळ्याची मुलगी होती. पुढे हिचा विवाह अगदी कुरुकुलात झाला आणि तीच सत्यवती. अशी ही सत्यवती व्यासांची माता होती. आता प्रत्यक्षात हे व्यास ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी त्यांचा वर्ण काळा होता आणि ते एका स्थळी जन्माला आले म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव पडले. हे कृष्ण द्वैपायन अलौकिक अशी प्रतिभा आणि प्रज्ञा घेऊन आले होते. यांनीच संशोधन करून विखुरलेले वेद गोळा केले, त्याची 4 विभागात विभागणी केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे हे ते 4 वेद आहेत. ते त्यांनी सिद्ध केले आणि ते त्यांनी त्यांच्या 4 शिष्यांना वाटून दिले. त्यांची ही कामगिरी अगदी अलौकिक अशी आणि अपूर्व अशी होती आणि म्हणूनच त्यांना लोक वेद व्यास असे म्हणू लागले. तर व्यास हे खरे तर नाव नाहीये, तर ही त्यांना मिळालेली पदवी आहे आणि त्यांनी वेदांच्या संबंधात जे कार्य केले होते त्याच्यामुळे त्यांचा उल्लेख वेद व्यास असा लोक करू लागले. या व्यासानी जाबादी ऋषींच्या वाचिका नामक कन्येबरोबर विवाह केला होता आणि ते गृहस्थाश्रमात होते. प्रचंड असे वेद कार्य केल्यानंतर त्यांना असे वाटू लागले की वेदातील तत्वज्ञान सामान्य लोकांना कळणे कठीण आहे, पण वेदांची उदात्त शिकवण तर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे. वैदिक वाङ्मयातील तेजस्वी विचारानुसारच
भारतीय समाजाची उभारणी करण्याची व्यासांची आकांक्षा होती. आणि म्हणूनच त्यांनी हे 4 वेद वैदिक तत्वज्ञान गोष्टी रूपाने सांगण्याचा निर्णय केला. आणि तीच प्रसिद्ध अशी 18 पुराणे आहेत. म्हणजे त्यानंतर त्या 18 पुराणे ही सुद्धा व्यासांचीच निर्मिती आहे. व्यास हे स्वतःच तत्वज्ञानी होते. पुराणांच्या निर्मितीनंतर त्यांनी ब्रह्मसूत्र रचले. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात व्यासांचा ब्रह्मसूत्र ग्रंथ फारच प्रसिद्ध आहे आणि त्याला खूप मोठी प्रतिष्ठा सुद्धा आहे. व्यास जसे तत्वज्ञानी पुराणिक होते, तसेच अजून एक कार्य त्यांनी केले होते. आता तुम्ही विचाराल की अजून काय केलं हो, किती काय काय केलं ह्या व्यासांनी? तर ते इतिहासकार होते. कारण व्यासांनी जय नावाचा इतिहास लिहिला. हा जय नावाचा इतिहास काय आहे? तर कुरुवंशाचा हा सर्व इतिहास त्यांनी शब्दबद्ध केला आणि त्यालाच महाभारत असे नाव नंतरच्या काळात मिळाले. हे महाभारत काव्य म्हणून तर प्रसिद्ध आहेच, तरी ते कुरुवंशाचा इतिहास असल्यानेच या महनीय ग्रंथात तत्वज्ञान, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मानसशास्त्र, संस्कृती, कला, काव्य आदी अनेक विषयांचा सखोल परामर्श व्यासांच्या प्रज्ञेने घेतलेला आपल्याला दिसतो. महाभारतात त्यांनी उभारलेल्या अनेक व्यक्तिरेखा म्हणजे तर व्यासांच्या दैदिप्यमान प्रतिभेचा अपूर्व असा आविष्कारच होता. व्यास हे वाङ्मय पुरुष होते. त्यांनी आपल्या प्रतिभा प्रज्ञेने मानवी जीवनातीलच नव्हे तर अखिल विश्वातील अशी एकही गोष्ट अस्पर्श ठेवली नाही. त्यांनी निर्माण केलेल्या प्रचंड साहित्यात सर्वच गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि म्हणूनच त्यांच्याबाबत म्हटले जाते की व्यासोच्छिष्ट जगत्रयम, म्हणजेच त्यांनी विश्वातील सर्व गोष्टी उष्टावलेल्या म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे असं ह्याचा अर्थ होतो. आता या महाभारत म्हणजे ह्या कुरुक्षेत्रात झालेले जे काही युद्ध होते त्यातील महत्त्वाच्या 2 गोष्टी अशा आहेत की त्यामुळेच ह्यांच्या अलौकिक कार्याला फारच मोठा उजाळा मिळाला आहे. ते कार्य म्हणजे भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली गीता यांनीच शब्दबद्ध केली आणि ती 700 श्लोकात नीट मांडणी केली. आणि हे गीतेचे तत्वज्ञान आज जगभर जे प्रसिद्ध झाले आहे किंवा आपल्यासारख्या अगदी सामान्यातल्या सामान्य घरात सुद्धा ही गीता म्हटली जाते, अभ्यासली जाते, ती केवळ या व्यासांच्याच मुळे. कारण ह्यांनीच महाभारतात हिचा अंतर्भाव केलेला आहे. नाहीतर भगवंतांनी सांगितलेले हे अलौकिक असे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावर युद्धाबरोबरच किंवा अर्जुनाबरोबरच नष्ट झाले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ते व्यासांनी शब्दबद्ध केल्यामुळे आपल्यापर्यंत आले. यानंतर या कुरुक्षेत्रावर घडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे भीष्माचार्यांनी सांगितलेले विष्णू सहस्रनाम, जे आज प्रत्येक घरात म्हटले जाते, ते सुद्धा व्यासांनी या महाभारत ग्रंथात ग्रथित करून ठेवलेले आहे. असे हे महाभारतकार व्यास होते. एवढे करूनही असे सांगितले जाते की या व्यासांना म्हणे मनःशांती नव्हती आणि ती मनःशांती मिळण्यासाठी त्यांना नारदांनी सांगितले की तुम्ही हरीचे गुणचरित्र वर्णन करा. आणि म्हणून त्यांनी भागवतासारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी आपला पुत्र शुक याला दिला. हे शुक जन्मतःच अत्यंत विरागी आणि ज्ञानी होते. असे हे शुक म्हणजेच या व्यासांचा मुलगा. तर असे हे व्यास ऋषी आहेत. ह्यांना जगभर खूपच मान आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की हे व्यास ज्या आसनावर बसून आपलं तत्वज्ञान सांगायचे, इतरांना शिकवायचे, तर त्या आसनाला व्यासपीठ असे नाव पडले.
आणि आत्ता सुद्धा आपण बघतो की प्रवचनकार ज्या आसनावर बसतात त्याला व्यासपीठ असे म्हणतात. आणि अनेक देवळात लाकडी असे प्रकारचे हे व्यासपीठ तयार केलेले आपल्याला दिसते. आणि ते व्यासपीठ हे नाव सुद्धा या व्यासांच्याच मुळे आपण आपण त्याचा उल्लेख करतो. अशी ही व्यास ऋषींची गोष्ट, महर्षींची गोष्ट आहे. आणि व्यासांना खरोखर अंतःकरणापासून शत शत नमस्कार.